नमस्कार मित्रांनो, तर आम्ही पुन्हा एकदा नवीन कथेसह हजर आहोत. जर तुम्हाला कथा आवडली तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया आजची कथा. आकांक्षा स्वयंपाकघरात उभी राहून आलूच्या कचोऱ्या तळत होती आणि तेव्हा मागून आवाज आला, "वहिनी, आज माझे काही मैत्रिणी येत आहेत. जरा जास्त कचोऱ्या बनव. त्याच्यासोबत खाण्यासाठी भोपळ्याची भाजी आणि पनीर पण बनव. आणि हो, चांगला चहा पण करून दे." नीतू असं म्हणत म्हणत तिथून निघून गेली. पण आकांक्षाने कपाळावर हात मारला. ती विचार करत होती की आज फक्त कचोऱ्या आणि चहा बनवून पटकन मोकळी होईल आणि आराम करेल. पण नंदेने तर मोठी यादीच सांगून टाकली. आकांक्षाला खूप राग आला, कारण हे नीतूचं रोजचं होतं. दर दुसऱ्या दिवशी तिच्या कॉलेजमधून कोणी ना कोणी येत असे आणि सगळे मिळून मजेत मेजवानी करायचे. पण यावेळेस जसे नीतूच्या मैत्रिणी आल्या, आकांक्षाने असं काहीतरी केलं की ते पाहून मैत्रिणी चक्क कान पकडले आणि नीतू काही बोलायची हिंमतच करू शकली नाही. पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी आमचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आकांक्षा आणि विश्वास पती पत्नी होते आणि त्यांच्यात खूप प्रेम होतं. पण तरीही रोज छोट्या छोट्या गोष्टीवरून नोकझोक व्हायची, जी मोठ्या भांडणात बदलायची. याला जास्त खतपाणी घालत होती विश्वासची बहीण नीतू. नीतूचं अजून लग्न झालं नव्हतं आणि तिची आई प्रभादेवी निधनानंतर ती आकांक्षाशी आणखी उद्धटपणे वागू लागली होती. आकांक्षाला तिच्या वागण्याचा खूप राग यायचा, पण ती काही बोलू शकत नव्हती, कारण तिचा नवरा विश्वास आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत होता. नीतू सतत वहिनीची तक्रार दादाला करायची आणि मग आकांक्षा आणि विश्वासमध्ये वाद सुरू व्हायचे. रात्री आकांक्षा खूप प्रेमाने विश्वासला समजवण्याचा प्रयत्न करायची. "विश्वास, तुम्ही माझी बाजू समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाहीत? नीतू लहान आहे, पण तुम्हाला असं वाटत नाही का ती खूप मोठमोठ्या गोष्टी बोलायला लागली आहे?" हे ऐकताच विश्वास म्हणाला, "ती तुझ्यापेक्षा लहान असली तरी तिचं नातं मोठं आहे आणि तुला तिचा आदर करावा लागेल." विश्वासची ही उत्तर ऐकून त्या दिवशी आकांक्षा मनातल्या मनात जळून खाक झाली. तिला काही केल्या कळत नव्हतं की विश्वासला कसं समजवायचं की नीतूला पुढे दुसऱ्या घरी जायचं आहे. तिचं प्रत्येक गोष्टीत बोलणं आणि घरातील प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करणं हे तिच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. कारण जर तिला याची सवय लागली तर सासरी तिला त्याचा मोठा फटका बसेल. पण नीतूने जणू शपथच घेतली होती की ती प्रत्येक गोष्टीवरून आकांक्षाला त्रास देणार. एकदा आकांक्षा भाजी आणायला बाहेर गेली. ती जशी भाजी घेऊन घरात परतली, नीतूने तिला पाहताच टोमणा मारला. "डोक्यावर पदर घेण्यात तुझं काही कमी होतं का? तुला आठवत नाही का की तू कोणत्या घराण्याची सून आहेस? जर मन नसेल तर याचा अर्थ असा नाही की तू उघड्या डोक्याने फिरू लागलीस." हे ऐकताच आकांक्षा थक्क झाली. तिने रागाने स्वयंपाकघरात भाजी आपटली आणि विचार करू लागली, "ही माझी नणंद आहे की सासू? सासूच्या त्रासातून सुटका झाली तर आता हिनेच माझ्यासाठी खड्डे खोदायला सुरुवात केली आहे." नीतू तिच्या आईसारखीच आकांक्षावर बंदी निषेध घालत असे. आकांक्षाचं एक स्वप्न होतं. तिला जीन्स घालायची होती. एके दिवशी तिने ही गोष्ट तिच्या नवऱ्याला विश्वासला सांगितली. विश्वासने लगेचच उत्तर दिलं, "जीन्समध्ये काय वाईट आहे? ती तू घालू शकतेस. आधी आई म्हणायची वेगळी गोष्ट आहे, पण आता काही अडचण नाही." हे ऐकताच आकांक्षा खूप आनंदी झाली. तिने लगेच बाजारात जाऊन एक छानशी जीन्स विकत घेतली. जेव्हा तिने ती घालून नवऱ्याला दाखवली तेव्हा विश्वास म्हणाला, "अगं, तू तर अगदी मॉडेलसारखी दिसतेस आणि हो, तुला पाहून वाटतं की तू स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं आहेस." आकांक्षा आरशासमोर उभी राहून स्वतःला पुढून आणि मागून निहाळत होती. तेव्हा नीतू तिथे आली. तिने आकांक्षाकडे पाहिलं आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. विश्वासने तिला लगेच विचारलं, "काय नीतू, दिसतेय ना तुझी वहिनी अगदी मॉडेलसारखी?" पण त्यानंतर नीतूने असं काही म्हटलं ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. नीतू पटकन म्हणाली, "आई नसल्याचा फायदा घेतला जातोय. आई असती तर तुला ती जीन्स घालूच दिली नसती." "वहिनी, सुनबाईला जीन्स घालणं शोभत नाही." हे ऐकून आकांक्षा म्हणाली, "पण दीदी, आजकाल असं काही नाही. माझी वहिनी नेहमी जीन्स घालते
आणि माझे आई बाबा कधीच काही म्हणत नाहीत. काही घातलं तर त्यात काही चुकीचं नसतं आणि मी तरीही अयोग्य कपडे घालण्याच्या विरोधातच आहे. पण आकांक्षाचं उत्तर विश्वासला अजिबात आवडलं नाही. तो लगेचच म्हणाला, आकांक्षा, आपल्या घराबद्दल तुला काही बोलायचं नसेल तर ते चांगलंच असेल. हे तुझं घर नाहीये. तुझ्या घरी जे होतं ते इथे अजिबात चालणार नाही. मान्य आहे की तू जीन्समध्ये छान दिसतेस, पण हे कधीतरी घालण्यापुरतंच आहे. आज पुन्हा एकदा आकांक्षा नीतूसमोर हारली होती. काही वेळापूर्वी तिचा नवरा विश्वास तिला भरभरून कौतुक करत होता, पण नीतू येताच त्याचा सूरच बदलला होता. आकांक्षा चिडून कपडे बदलायला निघून गेली. तिच्या मनात विचार सुरू होते, ही नीतू कधी माझ्या आयुष्यातून जाईल? रोजच ती आपल्यासोबत तिच्या मैत्रिणींना घरात घेऊन येते. मी तर या सगळ्याला कंटाळून गेले. आता तर मी माझ्या आयुष्यात ती विष पसरवण्याचं काम करत आहे. नीतू जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या दिवशी तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींना घरी बोलवायची आणि आकांक्षाला त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगायची. आकांक्षाने कित्येकदा विश्वासला सांगितलं होतं, विश्वास, नीतू दीदी कोणकोणत्या मैत्रिणींना घरात बोलवते काही कळतच नाही. सगळ्या आरामात बसतात आणि जेवणाचा सपाटा लावतात आणि दीदी स्वतः काही करत नाही. सगळी तयारी मलाच करावी लागते. एक दोन नाही तर 4-5 पदार्थ केल्याशिवाय त्यांना समाधानच होत नाही. मला हे सगळं करणं किती कठीण जातं ते तुला समजतं का? याशिवाय घरकाम आणि खर्च वेगळाच. एवढं सगळं जमणार कसं? आकांक्षाची तक्रार ऐकून विश्वासने नीतूला बोलवलं आणि विचारलं, नीतू, हे काय चाललंय? प्रत्येक दुसऱ्या दिवशी तुझ्या मैत्रिणी घरी का येतात? त्या कॉलेजमध्ये का भेटत नाहीत तुला? त्यांना इथे का बोलवतेस? त्या कधी तुला त्यांच्या घरी बोलवतात का? आणि एवढं मोठं जेवण बनवून घ्यायचं? तुला तुझ्या भावावर खर्चाचा भार टाकायला जरा जास्त मज्जा येते का काय? हे ऐकताच नीतू आकांक्षाकडे रोखून पाहू लागली आणि संतापाने म्हणाली, काय वहिनी, तुम्ही माझ्या भावाला माझ्या विरुद्ध भडकवलंच. माझा दादा मला कधीच ओरडत नव्हता. माझी आई जिवंत असताना तर कोणी मला काही बोलण्याची हिंमतच केली नव्हती. माझ्या मैत्रिणी कित्येक वर्षापासून इथे येतात. तू इथे आलीस तेव्हा तुला त्रास होतोय. तूच दादाला सांगितलंस. किती जास्त खर्च होतो. नाहीतर त्याने असं कधी म्हटलंच नसतं. एक दिवस असाही येईल जेव्हा मी तुला ओझं वाटेन आणि तू मलाही घरातून जायला लावशील. आई असती तर असं काहीच घडलं नसतं. हे ऐकून आकांक्षा थक्क झाली. उलटा चोर कोतवालाला डांटतोय. नीतू मोठ्याने रडायला लागली. तिला अशा अवस्थेत पाहून विश्वास लगेच तिला शांत करू लागला. नीतू, माझी बहीण, माझा तुझ्यावर ओरडायचा हेतू नव्हता. फक्त आकांक्षाने तसं सांगितल्यामुळे मला राग आला. पण तू माझ्यावर ओझं नाहीयेस. तुला कुठे पाठवण्याचा मी विचारही करू शकत नाही. आणि परत परत असं का म्हणतेस की आई नाहीये? मी आहे ना, आईच्या जागी मी आहे. मग रडतेस कशाला? विश्वासच्या या बोलण्याने नीतू त्याच्या गळ्यातून पडून रडू लागली आणि आकांक्षा फक्त उभी राहून बघत राहिली. विश्वासने नीतूला शांत करत तिला पैसे दिले आणि म्हणाला, हे घे, थोडी शॉपिंग करून ये, मूड चांगला होईल. आकांक्षाचा आता संताप अनावर झाला होता. नीतूनेही पटकन पैसे घेतले आणि तयार होऊन मॉलला निघून गेली. ती गेल्यावर आकांक्षा विश्वासावर रागाने ओरडली, हे काय केलं तुम्ही? इतके पैसे देण्याची काय गरज होती? जर मी तुम्हाला एवढे पैसे मागितले असते तर तुम्ही मला दिले असते का? विश्वासने तिरस्काराने तिच्याकडे पाहत उत्तर दिले नसते. कारण तुझे आई वडील आहेत, पण आमच्या आईवडिलांचं छत्र आमच्या डोक्यावर नाही. अशा वेळी माझी जबाबदारी माझ्या बहिणीप्रती आहे. तिच्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही पाहिजे. हे ऐकून आकांक्षा संतापाने जळफळू लागली. पण तिला माहीत होतं की काही बोलून उपयोग नाही. ती खोलीच्या बाहेर निघून गेली आणि ठरवलं की आता विश्वासशी बोलणार नाही. नीतू शॉपिंग करून परत आली आणि आनंदाने आपल्या भावाला तिने घेतलेल्या वस्तू दाखवू लागली. त्यात एक जीन्स होती. ती पाहताच विश्वास म्हणाला, अरे वा, ही जीन्स तर खूप सुंदर आहे. नीतूने हसत उत्तर दिलं, दादा, तुम्ही तर मला कधीच कशासाठी थांबवत नाही, म्हणून मी घेऊन टाकली.
हे पाहून आकांक्षाचा संताप अजूनच वाढला. माझ्यासाठी हे सासरचे सगळे नियम लावतात, पण बहिणीला काहीच निर्बंध नाही. विश्वास काही विचार करत असेल तर तो फक्त हो किंवा नाही असं उत्तर देऊ लागला. त्याला जाणवलं की आकांक्षा त्याच्याशी बोलत नाहीये. नीतूनेही हे ओळखलं आणि ती आणखीनच खुश झाली. ती रात्री उशिरापर्यंत भावासोबत बसून राहिली आणि जायचं नावच घेत नव्हती. आकांक्षा खुर्चीत बसून एक पुस्तक वाचत होती, पण तिचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडेच होतं. विश्वासही वारंवार तिच्याकडे पाहत होता, पण आकांक्षा पुस्तकात नजर रोवून बसली होती. तिला माहीत होतं की आता विश्वास तिला बोलायचं म्हणतोय, पण नीतू मुद्दाम दोघांमध्ये भिंत उभी आहे. नीतू तेव्हाच उठून गेली जेव्हा विश्वासला झोप येऊ लागली. विश्वास उठताच त्याने आकांक्षाला मिठीत घेतलं आणि म्हणाला, आता इतकं राहू नकोस, अगदी रिकामं रिकामं वाटतंय. आकांक्षा बोलू इच्छित होती. भांडण तर काल रात्रीच मिटलं असतं, पण तुझी बहीण उठायला तयारच नव्हती. पण सकाळ सकाळ त्याला त्रास द्यायचा नव्हता, म्हणून तिने नीतूचा विषय काढलाच नाही. विश्वासने प्रेमाने म्हणलं, आकांक्षा, आज तुझ्या हाताच्या गरमागरम कचोऱ्या खायची खूप इच्छा आहे. बनवशील का? आकांक्षा उठली आणि कामाला लागली. थोडा वेळ स्वच्छता करून ती किचनमध्ये गेली आणि कचोरीची तयारी करू लागली. आज सकाळपासून नीतूने तिच्याशी एक शब्दही बोलला नव्हता, त्यामुळे आकांक्षाचा मूड अजूनही थोडा शांतच होता. थोड्या वेळाने विश्वास किचनमध्ये आला आणि तिच्या हाताला स्पर्श करत हसत म्हणाला, किती वेळ लागणार ग? पोटात उंदीर उड्या मारायला लागतोय. आकांक्षाने हसून उत्तर दिलं, बस जनाब, थोडं बाकी आहे. हे ऐकताच विश्वास म्हणाला, चालेल, मी बाहेर बसतो, तू घेऊन ये. तो वळला तेव्हा समोर नीतू उभी होती. विश्वास थोडा गोंधळला. त्याला नीतूचा रागही आला. जर तिने बघितलं होतं तर तिथून निघून जाऊ शकली असती. नवरा बायकोचे काही खास क्षण असतात, म्हणजे असं नाही की नेहमी जवळच उभं राहायचं. विश्वासने नीतूला रागाने पाहिलं तर नीतू म्हणाली, दादा, किचनमध्ये थोडं भान ठेवायला हवं. वहिनीने तुम्हाला थांबवू शकत होती. हे ऐकताच आकांक्षाने मागे वळून पाहिलं आणि तिला समजवलं की नीतू तिथेच उभी आहे. पण आज विश्वासने ते दुर्लक्ष केलं नाही. त्याने नीतूला संतापाने पाहिलं आणि काही न बोलता बाहेर निघून गेला. आकांक्षा पुन्हा कचोरी बनवायला लागली. तेवढ्यात मागून नीतूचा आवाज आला, वहिनी, आज माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत. थोडा जास्त कचोरा बनवा. त्यांच्यासोबत कद्दूची भाजी आणि पनीरही कर. आणि हो, झोपू नकोस. नंतर छानसा चहा करून दे. नीतू बोलून निघून गेली, पण आकांक्षाने डोक्यावर हात मारला. मी तर विचार करत होते की नाश्ता पटकन बनवून मोकळी होईल आणि आराम करेन, पण हिचा लांबलचक मेनूच तयार आहे. तिला खूप राग येत होता, पण नीतूचं हे रोजचं होतं. बाहेर बसलेल्या विश्वासनेही नीतूचे शब्द ऐकले. आकांक्षाला वाटलं की आज कदाचित तो काही बोलेल, पण तो शांत राहिला. पण आज आकांक्षाने मनाशी ठरवलं होतं, आता नीतूची मनमानी यापुढे चालणार नाही. तिने आधी नाश्ता बनवून विश्वास समोर वाढला, नंतर स्वतः खायला लागली. विश्वास लॅपटॉपवर ऑफिसचं काही काम करत होता. त्यानंतर त्याला ऑफिसला निघायला होतं. आकांक्षाने त्याला विचारलं, विश्वास, मार्केटवरून पनीर आणि कद्दू घेऊन येता का? नीतूच्या मैत्रिणी येत आहेत, त्यांच्या जेवणाची तयारी करावी लागेल. तेवढ्यात नीतूही तिथे आली आणि म्हणली, दादा, बाहेरून थोडे पॉपकॉर्न, स्नॅक आणि कोल्ड्रिंकही घेऊन या. आम्ही माझ्या खोलीत बसून मूवी पाहताना खाऊ. विश्वासने नीतूला रागाने पाहिलं, पण काही बोलला नाही. काही वेळानंतर त्याने आकांक्षाला सांगितले की आज तो ऑफिसला जाणार नाही आणि घरीच राहील. आकांक्षाला हे समजलं नाही, पण ती काहीही बोलली नाही आणि किचनमध्ये निघून गेली. 12 वाजता नीतूच्या मैत्रिणी आल्या. त्यांना येताच नीतू आकांक्षाकडे गेली आणि म्हणाली, तू अजून इथेच बसली आहेस? माझ्या मैत्रिणींना पाणी दिलं नाहीस आणि मी सांगितलेलं जेवण केलंस का? तेव्हाच तिथे बसलेल्या विश्वासने उत्तर दिलं, तिने काहीच बनवलं नाही आणि जर तुला तुझ्या मैत्रिणींना पाणी द्यायचं असेल तर स्वतः दे. हे ऐकून नीतू विश्वासकडे अविश्वासाने पाहू लागली. तिच्या मैत्रिणी जवळच बसल्या होत्या, त्यामुळे ती पाय आपटत खोलीत निघून गेली आणि स्वतःच त्यांना पाणी दिलं. ती आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत होती
तेव्हाच विश्वास तिथे आला. त्यांनी सर्वांची नावं विचारली. नीतूच्या मैत्रिणींनी हसून उत्तर दिलं, आम्ही तर दर प्रत्येक दुसऱ्या दिवशी इथे येतो आणि वहिनी नेहमी आम्हाला खूप काही छान बनवून खाऊ घालते. विश्वासला समजलं की कुणीही घरी खरं सांगून आलेलं नाही. सगळ्यांनी सांगितलं होतं की एक्स्ट्रा क्लास आहे, पण खरे तर ते पिक्चर पाहण्यासाठी नीतूच्या घरी येत आहेत. तसेच त्याच्या बोलण्यातून विश्वासला हा अंदाज आला. तो तडक उठला आणि खोलीत जाऊन नीतूला बोलवलं. तो संतापाने म्हणाला, या क्षणीच तुझ्या सगळ्या मैत्रिणींना घरी पाठव. त्यांना सांग की लगेच निघून जा, नाहीतर मी त्यांच्या घरी कॉल करून सगळं सांगून टाकेन. हे ऐकून नीतू घाबरली. तिने तात्काळ आपल्या मैत्रिणींना पाठवलं, पण त्यानंतर ती पुन्हा घरभर ओरडायला लागली, आई नाहीये म्हणूनच माझ्यावर असा अन्याय होतात. तुम्हाला बायकोच्या समोर बहिणीची लाज वाटत नाही? मी फक्त माझ्या मैत्रिणींना घरी बोलवलं, त्यात काय आहे मोठं? त्या बॉयफ्रेंड नव्हत्या, पण तरीही मला दोष दिला जातोय. विश्वासला हे सहन झालं नाही. त्याने नीतूला एक जोरदार थप्पड मारली आणि रागाने म्हणाला, काय बडबडत आहेस? तोंड बंद कर. तू आपल्या वहिनीशी असे कसे बोलू शकतेस? लक्षात ठेव, मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू लहान आहेस. नुसतं वहिनीच्या मागे लागून राहणं बंद कर. खूप झालं आता आईचं नाव घेऊन नाटक करणं. जर हे बंद केलं नाहीस तर 2 दिवसात तुझं लग्न लावून तुला सासरी पाठवेन. मग बघ तिथे सगळं काम स्वतःला करावं लागन. तेव्हा आईची आठवण येईल. विश्वासच्या या शब्दावर नीतूला विश्वासच बसत नव्हता. ती पुन्हा जोराने रडायला लागली. पण यावेळी विश्वास मोठ्या आवाजात ओरडला, खबरदार, हे अश्रू ओतून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू रोज रात्री आमच्या खोलीत बसलेली असतेस. हे तुझे संस्कार आहेत का? आम्हा दोघांना एकमेकांशी बोलूही देत नाहीस. आमच्या भांडणांमध्ये मजा वाटते तुला? आणि शिवाय तू आकांक्षा विरुद्ध मला भडकवत असतेस. ही तुझी शिस्त आहे का? नीतूला आता धक्का बसला होता. तिचा चेहरा पांढरा फिकट पडला. विश्वास पुढे म्हणाला, आजपर्यंत मी नेहमी तुझी बाजू घेत होतो, फक्त यासाठी की तुला आई वडिलांशिवाय एकटं वाटू नये. पण मी किती मोठी चूक करत होतो. आज मला कळलं, तू तर माझ्या आई बनण्याचा प्रयत्न करत आहेस. जर यापुढे असे प्रकार केलेस तर तू अनाथालयात पाठवण. मग मिळेल तुला तुझी स्वातंत्र्य. विश्वासने पहिल्यांदाच नीतूला एवढं कठोरपणे सुनावलं होतं. आकांक्षा आश्चर्यचकित होऊन विश्वासकडे पाहत राहिली. आज विश्वासचा एक वेगळाच चेहरा तिला पाहायला मिळाला होता. त्या दिवशी सगळे घरकाम विश्वासने स्वतःच केले. आकांक्षा खुश होती की विश्वासला योग्य वेळी आपल्या चुकीची जाणीव झाली. आता नीतूकडे गप्प बसण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता.